1 वर्षापूर्वी जेव्हा मी जेनपॅक जॉइन केला, तेव्हा मी कॉन्फिडंट होतो, पण बिनकामाचा होतो. नवीन जॉबमधले पहिले 90 डेज तुमचं रेप्युटेशन मेक और ब्रेक करू शकतात आणि माझं रेप्युटेशन वाचवायला मी एक फ्रेमवर्क यूज केलं, जे तुम्ही पण 3 फेजेसमध्ये करू शकता. पहिले 30 दिवस मी फक्त ऐकलं. काहीच फिक्स करायला गेलो नाही. प्रश्न विचारले, लोकांशी बोललो, ऑन ग्राउंड काय चाललंय हे बघितलं. कारण एसओपी मध्ये जे लिहिलंय आणि ऑन ग्राउंड काय चाललंय यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो, हे तर तुम्हाला माहित असेलच. दुसऱ्या महिन्यात मी थोडं कॉन्ट्रीब्यूट करायला सुरू केलं. एखादा रिपोर्ट जो मी ऑटोमेट करू शकतो, एखादी प्रोसेस जी मी फिक्स करू शकतो. कारण आता माझ्याकडे थोडं नॉलेज होतं. लक्षात ठेवा, तुम्ही केलेलं एक कॉन्ट्रीब्युशन तुमच्या 10 ओपिनियन्सला बीट करतं. आणि तिसऱ्या महिन्यात मी लीड करायला सुरू केलं. एक इम्प्रुव्हमेंट अपॉर्च्युनिटी प्रपोज करून तो प्रोजेक्ट ओन केला. इथे जेव्हा मी म्हटलं की ही प्रोसेस ब्रोकन आहे, तेव्हा लोकांनी माझं ऐकलं, कारण माझ्याकडे नॉलेज होतं आणि दुसऱ्या महिन्यात मी स्वतःला प्रूव्ह पण केले. ज्याला म्हणतात 30-60-90 फ्रेम. चूक का होते की आपण पहिल्याच आठवड्यात तिन्ही गोष्टी करायला जातो, नाहीतर 80व्या दिवसापर्यंत फक्त ऐकतच राहतो. नवीन जॉब मध्ये तुमची हवा पहिल्या वीक मध्ये शांतपणा करून होत नाही, तर तिसऱ्या महिन्यापर्यंत लोक जेव्हा तुमचं ऐकतात तेव्हा होते. त्याबद्दल अजून डिटेल्स हवे असतील तर कमेंट करा. डेज एक पीडीएफ पाठवतो आणि मराठीमध्ये अशाच कॉर्पोरेट कॉन्सेप्ट शिकायचे असतील तर फॉलो करायला विसरू नका.